नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वटसावित्रीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड. पेणमध्ये वटसावित्री ते वटधरित्री उपक्रमातून समाजाला नवा संदेश. पेण पारंपरिक सणांना आधुनिक विचारांची आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनिस पेण शाखेच्या वतीने वटसावित्री ते वटधरित्री हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वटवृक्षाची पूजा करण्याबरोबरच निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पेणमधील विविध समाजचारी महिलांनी संघटनांनी या उपक्रमातून उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयडी केअर संस्थाच्या स्वाती मोहिते, रोटरी क्लब ऑफ ओरायनच्या कृपा जोशी, सरस्वती शिक्षण ट्रस्टच्या सुचित्रा म्हात्रे, स्नेहबंध तनिष्का गटच्या स्वाती गांधी तसेच रायगडच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ता महिलांनी वृक्षा लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. केवळ विधी, उपवास, पूजा यापुरते सण मर्यादित न ठेवता पृथ्वीला हिरवाईची साथ चढवण्यासाठी कृतिशील होण्याची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सावनी गोडबोले यांनी आधुनिक सावित्रीच्या पर्यावरण प्रेमी विचारांना अधोरेखित करणाऱ्या ओव्या रचल्या. उपस्थित महिलांनी त्या ओव्या म्हणत वडाच्या झाडाभोवती फेर धरला. प्राचार्य सतीश पोरे यांनी झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्याची आजची गरज किती गंभीर आहे याची माहिती दिली. संदीप गायकवाड यांनी अंधश्रद्धेकडून पर्यावरण संरक्षणाकडे वाटचाल करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. सावित्रींच्या लेकींनी राबवलेला हा उपक्रम समाजाच्या विचारांना नवी दिशा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला अनिसचे नंदकुमार परब, राजरत्न लोखंडे, योगिता डंगर, जगदीश डंगर, विशाल चांदोरकर, मीना मोरे, सनय मोरे, एनजे पाटील तसेच नंदा गोखले, डॉक्टर श्रुती द्रविड, स्वाती शेलार, अस्मिता काळन, सुनीता म्हात्रे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.